200 वर्षांची परंपरा जपणारे कीर्तनभूषण रामदास भानुदासराव शास्त्री महाराज. चाकूरच्या भूमीत तब्बल 200 वर्षांची भागवत संहिता वाचन आणि नारदीय कीर्तनाची परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. ही परंपरा पुढे नेण्याचा ध्यास घेत रामदास भानुदासराव शास्त्री महाराज यांनी गेल्या 3 वर्षात तब्बल 151 नारदीय कीर्तन सेवा सादर करून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपला आहे. श्री विठ्ठल शास्त्री महाराजांच्या साहित्याचा प्रचार प्रसार आणि अप्रकाशित काव्याला नवी ओळख देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तन सेवा केली. पंढरपूर, शिर्डी, कोल्हापूर, औंढा नागनाथ आणि पुणे मुंबईसह विविध तीर्थक्षेत्रांत त्यांनी कीर्तन सेवा बजावली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कीर्तनभूषण या मानाच्या पदवीने त्यांचा गौरव करण्यात आला. नारदीय कीर्तन परंपरेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या रामदास भानुदासराव शास्त्री महाराजांना एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, मी रामदास शास्त्री चाकूरकर, राहणार चाकूर, जिल्हा लातूर. चाकूरला थोर संत श्री विठ्ठल शास्त्री महाराज होऊन गेले. महाराजांचा कालावधी 1810 ते 1875. या कालावधीमध्ये महाराजांनी थोर पारमार्थिक कवी, प्रसिद्ध नारदीय कीर्तनकार आणि महान संस्कृत पंडित म्हणून नाव कमवलं. महाराजांच्या साहित्याला काशी येथे त्या काळी शास्त्री ही पदवी देण्यात आली. महाराजांचं साहित्य त्या काळी आणि आज देखील मराठी साहित्य पटलावरती आपली एक वेगळी ओळख करून जातं. त्या काळच्या संस्कृत साहित्यामध्ये आणि मराठी साहित्यामध्ये पंतकाव्य, संतकाव्य आणि तंतकाव्य याचा त्रिवेणी संगम असणारं एकमेव काव्य म्हणजे विठ्ठल शास्त्री महाराजांचं असायचं. विठ्ठल शास्त्री महाराजांनी त्या काळी भारतभर भ्रमण केलं आणि भारतभर भ्रमण करून स्वरचित नारदीय कीर्तनाची आख्यानं भारतभर केली आणि नारदीय कीर्तनाचा प्रचार केला. दुर्दैवाने त्यांच्या कीर्तनाचा आणि त्यांच्या साहित्याचा प्रचार गेल्या 60-70 वर्ष झाले थांबला होता. तो परत प्रचार व्हावा या हेतूने, महाराजांचं साहित्य प्रकाशित व्हावं या हेतूने चाकूरला महाराजांचं साहित्य घेऊन त्यांच्या ग्रंथ प्रकाशनाचा सोहळा आपण 5-6 महिन्यापूर्वी केला आणि महाराजांच्या नारदीय कीर्तनाची आख्यानं घेऊन गेल्या 3 वर्षामध्ये मी वेगवेगळ्या संस्थानांमध्ये जवळपास 225 नारदीय कीर्तनं केलेली आहेत. आपल्या भागामध्ये नारदीय कीर्तन फारसं प्रसिद्ध नाही. सध्या त्याच्यात ग्लानी आलेली आहे. त्याला परत संजीवनी मिळावी, आपल्या भागात नारदीय कीर्तनाचा प्रचार व्हावा याच्याकरता माझी धडपड चालू आहे. त्याच्या अंतर्गत महाराजांचा परिचय सर्व महाराष्ट्राला आणि भारताला व्हावा हाही माझा हेतू आहे. चाकूरला महाराजांचा संजीवन समाधी मठ आहे. तिथे महाराजांच्या ग्रंथाच्या प्रती उपलब्ध आहेत. ज्याला कोणाला इच्छा असेल तो तिथून ते ग्रंथ घेऊ शकतो. माझ्या सुदैवानी मी महाराजांच्याच कुळात जन्म घेतलाय. माझी 5वी पिढी. मी गेले 4-4.5 वर्ष हे जे कार्य करत आहे त्या कार्याची दखल घेऊन दैनिक एकमतने आणि डिजिटल एकमतने मला हा जो आज पुरस्कार दिलाय त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. त्याच्यामध्ये माझ्या प्रसिद्धीपेक्षा माझ्या सद्गुरूंचं, माझ्या महाराजांचं नाव होणार आहे आणि सगळ्या लोकांना विठ्ठल शास्त्री महाराज कळणार आहेत, हा मला जास्त आनंद आहे. परत एकदा दैनिक एकमतचे खूप खूप धन्यवाद.